तुला माहिती आहे का, आजकाल कोणत्या ना कोणत्या कुटुंबात जवळजवळ जर 10 जण असतील तर त्याच्या 7 जणांना डायबिटीस आहे. हे कॅल्क्युलेशन तुला कसं माहित रे? हे रील्स बघण्यापेक्षा कधी कधी न्यूज पण वाचत जा, न्यूज अपडेट्स पण बघत जा. आणि रील्सवर पण हल्ली डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्रामचा इतका प्रचार करतायत की त्यावरून तर लक्षात येतच आहे. आणि ते तर सोडच, माझ्या आजूबाजूला जितक्या फॅमिलीज आहेत तिथे कोणाला तरी डायबिटीज नावाचा प्रकार आहेच. हो रे, आजकालचं जे काय म्हणतात ते बदलतं जीवनशैलीचं चक्र आहे, त्यामुळे सगळ्यांना डायबिटीस होतोच आहे. बदलची जीवनशैली तर आहेच, पण माणसाने आपल्यासाठी वेळ काढायला नको का? आता हेल्दी राहायचं म्हटलं तर व्यायाम तर केलाच पाहिजे ना. आणि पूर्वीच्या काळी कुठे होता शुगर, डायबिटीज, कॅन्सर, परत हल्ली आता काय काय ते नवीन रोग निघाले, कुठे होते? आता कुठे ते? बदलत्या तापमानामुळे, बदलत्या खाण्याच्या पद्धतींमुळे नवीन नवीन स्ट्रेन्स निर्माण होत आहेत. त्यांच्याशी जर आपल्याला फाईट करायचं असेल तर आपल्याला आपली इम्युन सिस्टम बदलायला हवी अकॉर्डिंगली. हो, बरोबर आहे तुझं. मग काय, मग त्यासाठी आपल्याला अडॅप्ट करावं लागेल ना. सॉरी म्हणजे आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तर दुसरा कोणी येणार नाही आपली काळजी घ्यायला. आणि काय, डॉक्टर तर बसलेच आहेत, त्यांचा व्यवसाय तर चालूच आहे. पेशंट आली की गोळ्या द्यायच्या. हो ना, जवळजवळ आता 30च्या नंतर किंवा 20च्या नंतर बघ, अर्ध्या जणांचा दिवस तर त्या गोळ्यांनीच भरलेला दिसेल. मग काय, मग आपणच आता प्रचार करूया हेल्दी लाईफस्टाईलचा, जीवन पद्धतीचा. तर स्वतःसाठी निदान 24 तासातले 4 तास तर द्यायला हवेत फक्त व्यायामासाठी. जे आपण इतर तर कामं करतच असतो, हे ना ते, इकडून ना तिकडून, पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. मग काय प्रश्नच नाही, स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. जर मग अवेअर करूया सर्वांना व्यायामाबद्दल. जर